नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा? बघा, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1784 मध्ये पिट्स इंडिया हा कायदा मंजूर झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी केव्हा भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती। प्रश्न क्रमांक 4 बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये 19 एप्रिल सन 1975 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये सोडण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे पुढीलपैकी कशा प्रकारचा असतो? तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे पुढीलपैकी कशा प्रकारचा असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा विद्युत वाहक असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, R.K. नारायण मालगुडी डेज या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा हे शहर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, मुसाफिर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर हे नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, संयुक्त राष्ट्र दिन म्हणजेच युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? संयुक्त राष्ट्र दिन म्हणजेच युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 24 ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो युनो दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1993 मध्ये भारतामध्ये बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली? बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? बघा, 9 जानेवारी सन 1982 विद्यार्थी मित्रांनो भारतीय शास्त्र पहिली तुकडी अंटार्क्टिकावर पोहोचली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा गडचिरोली जिल्ह्यामधला सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर अभय बंग हे सर्च या संस्थेचे संस्थापक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पहिले दूरदर्शन केंद्र पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? भारतामध्ये पहिले दूरदर्शन केंद्र पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील सन 1959 या वर्षी भारतामध्ये पहिल्यांदा दूरदर्शन केंद्र हे या ठिकाणी सुरू झाले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, LIC यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LICची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 सप्टेंबर सन 1956 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो LICची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम बघा प्रिन्स ऑफ वेल्स बघा हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? प्रिन्स ऑफ वेल्स विद्यार्थी मित्रांनो प्रिन्स ऑफ वेल्स हे मुंबई या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर गंगाखेड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संत जनाबाई यांची समाधी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवर विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय एकात्मता दिन बघा 31 ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो एकात्मता दिन या ठिकाणी साजरा तो केला जातो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, 1 मिलियन म्हणजेच खालीलपैकी किती लाख होय? 1 मिलियन म्हणजेच खालीलपैकी किती लाख होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 1 मिलियन म्हणजेच 10 लाख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी बघा कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोबाल्ट विद्यार्थी मित्रांनो कर्करोगाच्या या ठिकाणी उपचारासाठी वापरतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? ताजमहल खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा ताजमहल विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ऐफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा ऐफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऐफेल टावर हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील फ्रान्स या देशामध्ये ऐफेल टावर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये बघा अडथळ्याचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कशाचा या ठिकाणी वापर रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये बघा रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळ्याचं निदान करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? बघा सोडियम 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, क्रायोजेनिक्स तंत्रज्ञान बघा क्रायोजेनिक्स तंत्रज्ञान बघा खालीलपैकी कशा संबंधित? क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधित आहे? बघा उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 26 बघा, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित रविशंकर तर सितार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा, भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? लोकसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? बघा लोकसभेची सदस्य संख्या विद्यार्थी मित्रांनो 543 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतीय चळवळीसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 36 सूत्री कार्यक्रम जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडला? भारतीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडला होता? बघा लोकमान्य टिळक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 30 बघा, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? बघा खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हत्ती हा प्राणी राजमुद्रेवर नाही. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची या ठिकाणी उपनदी नाही? बघा गोदावरी नदीची या ठिकाणी उपनदी नाही. कोणती नदी? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील भीमा ही नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीची या ठिकाणी उपनदी नाही.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष पुढीलपैकी बघा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष पुढीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष विद्यार्थी मित्रांनो आंबा महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी राज्यवृक्ष आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा हवेमध्ये विद्यार्थी मित्रांनो 21% एवढं ऑक्सिजन या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा या ठिकाणी नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. आसाम या राज्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समुद्र किनारा हा नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजीव गांधी जीवनदायी बघा राजीव गांधी विद्यार्थी मित्रांनो जीवनदायी योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य यांच्या संबंधीची योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट हा भारतामधला या ठिकाणी पहिला या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. तेलंगणा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा वसंतराव नाईक विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? सरपंच व्हायचं असेल तर या ठिकाणी कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक पाहिजेत? बघा 21 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा, टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? बघा टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. श्रीरंगपट्टणमच्या बघा युद्धामध्ये विद्यार्थी मित्रांनो टिपू सुलतानचा मृत्यू हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अणुभट्टीमध्ये बघा इंधन म्हणून खालीलपैकी काय वापरतात? अणुभट्ट्यामध्ये बघा इंधन म्हणून खालीलपैकी काय वापरतात? बघा अणुभट्ट्यामध्ये बघा इंधन म्हणून या ठिकाणी बघा युरेनियमचा या ठिकाणी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अग्निशामन वायू म्हणून कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू बघा कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्याची किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? बघा 8 मिनिटे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ग्रामगीता बघा ग्रामगीता विद्यार्थी मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर भंडारा या जिल्ह्यामधला बावनथडी हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेजस्विनी सावंत या ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती? बघा सन 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिवाजी सागर जलाशय असे पुढीलपैकी कोणत्या जलाशयाला म्हणतात? शिवाजी सागर जलाशय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो कोयना जलाशयाला विद्यार्थी मित्रांनो शिवाजी सागर जलाशय असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण? बघा सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण पुढीलपैकी कोणतं कारण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. प्रस्तरभंग हे सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी डोळ्याचा खालीलपैकी कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? बघा मानवी डोळ्याचा खालीलपैकी कोणता भाग असतो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करीत असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. इरिस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी दाबाचं एकक या ठिकाणी आपल्याला बघा दाबाचं एकक या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. दाबाचं एकक पास्कल या ठिकाणी दाबाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार बघा महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? महाराष्ट्र पठार बघा महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला गाभा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे? बघा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं टोक बघा भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणजेच खालीलपैकी कोणतं टोक आहे? इंदिरा पॉईंट भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा यवतमाळ जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड्रासेरा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, ड्रासेरा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते? ड्रासेरा. तर ड्रासेरा ही वनस्पती विद्यार्थी मित्रांनो कीटक भक्षी या वर्गामध्ये प्रामुख्याने मोडते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तोतलाडोह तर हे पेंच नदीवरचं धरण आहे. प्रश्न क्रमांक अभियान या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी बघा अभियान या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियान. अभियानचा बघा मोहीम या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर IMP नोट्स तुम्ही या ठिकाणी सर्वांची प्रिंट पण काढू शकता. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.